तुम्ही पहिल्यांदाच नारळी भात बनवताय का? मग तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते, ज्यामुळे तुमचा नारळी भात होईल एकदम परफेक्ट. ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला भात बनवायचा आहे त्या वाटीने तांदूळ घेऊन तो धुवून 15 मिनिट भिजत ठेवायचा आहे. नंतर एका कढईमध्ये 5 ते 6 चमचे तूप घेऊन त्यामध्ये 3 लवंगा आणि 2 वेलची परतून घ्यायच्या आहेत. नंतर त्यामध्ये थोडेसे धुतलेले बेदाणे आणि थोडेसे काजू परतून घ्यायचे आहेत आणि नंतर भिजत ठेवलेला तांदूळ घालून तो 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा आहे. चवीपुरते मीठ घालायचं आहे, थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने 1 वाटी भरून नारळाचा चव आणि पाऊण वाटी साखर घालून 2 मिनिट परतून नंतर त्यामध्ये 2 चमचे दुधात भिजवलेले केशर आणि केशरी रंग घालायचा आहे. नंतर हा तांदूळ आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये काढून त्यामध्ये 2 वाटी भरून गरम पाणी घालायचं आहे आणि हा भात आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि आपला परफेक्ट नारळी भात, केशरी भात किंवा साखर भात खायला तयार आहे.